फारू, तुला काय वाटलं? तुझं मंगळसूत्राचं छोटंसं सिक्रेट मला माहित नाही? तू आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालतेस तुझ्या गळ्यात. स्वतःला या किर्लोस्करांची सून समजते. हे सिक्रेट सगळ्यांना समजलं तर मज्जा येईल ना. आता मी तुझं मंगळसूत्र बाहेर काढून सगळ्यांच्या नजरेत आणणार. मग बघूया एक सासूमाम कशा रिॲक्ट होतात ते. पारू, म्हणून एव्हरी टाइम सांगत असते माझ्या वाटेला जाऊ नकोस. कारण आता एक सासूमामने हे मंगळसूत्र बघितलं की मग तुझी काय हालत करतील हे माहिती आहे ना तुला. तुला या घरातून हकलून देतील. पारू, पारू, सॉरी सॉरी सॉरी. मी पारू, आय एम सो सॉरी. ते मी तेलाने पाय चोळले होते ना, तर ऑइली होते हात, म्हणून हात चटकला. आय एम सो सॉरी. तुला लागलं नाही ना? बरं झालं मुला, तुझ्या बायकोला धरलंस, नाहीतर आपटली असती. अशीच पकडून ठेव आयुष्यभर, सोडू नकोस. कायम बायकोच्या पाठीशी उभा राहा. पांडुरंगाचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहील. माऊली माऊली माऊली, तुम्ही सगळेजण इकडे आलात. पालखी मुख्यतः आमच्या किर्लोस्कर मॅन्शनमध्ये आली आणि आमचं किर्लोस्कर मॅन्शन पावन झालं. खूप छान पालखी सोहळा झाला. आमच्यातून काही चूक झाली असेल तर क्षमा मागतो आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. पारू, नजर खाली कर. नजर खाली कर, नाहीतर तुझं हे मंगळसूत्राचं जे सिक्रेट आहे ना, ते ओरडून ओरडून आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर आणेन मी. पारू, मला जर तुझं इतकं मोठं सिक्रेट माहिती आहे, तर या घरात तू माझ्या समोर कसं वागायचं हे मी तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये ना. नाही, कारण तू तर मला चांगलीच ओळखून आहेस. माझं डोकं फिरलं तर मी काय काय करू शकते हे आहे ना लक्षात. तुझ्या लाडक्या हरीशची डेथ, विसरलीस? हे आहे लक्षात. व्हेरी गुड. नाहीच विसरली पाहिजेस. यार पारू, मला ना खूप वाईट वाटतं. तुम्हाला सगळ्यांना माझा फक्त वाईटपणा दिसतो. मी कशी वाईट वागते एवढंच लक्षात राहतं. पण या घराने माझ्याकडून माझं सगळं काही हिसकावून घेतलं. माझा बिझनेस, माझी प्रॉपर्टी, माझा प्रेस्टीज, माझी आयडेंटिटी आणि माझी लाडकी बहीण सुद्धा. एवढं सगळं गमावल्यानंतर मी रिव्हेंज नाही घ्यायचा का? घ्यायचा ना. त्याच सगळ्याचा बदला घेण्यासाठी आता यावेळेस मी या घरात एंटर केलंय. पारू, तू ना आता फक्त बघत राहा. एक एक करून मी हे घर कसं संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते ते. झालं तुमचं बोलून? दिशा मॅडम, याआधी तुम्ही असे प्रयत्न करून झालात.
पण प्रत्येक वेळी तुमच्या वाट्याला अपमानाशिवाय दुसरं काय बी आलेलं नाही. तुमचं जे होतं नव्हतं ते समद गमावलं तुम्ही तुमच्या या हट्टापायी. आणि हे घर समर्थ आहे तुम्हाला झेलायला. घाबरत नाही तुम्हाला कोणीच. तुम्ही कशा आहात हे देवी यांना माहीत असून सुद्धा त्यांनी तुम्हाला या घरात ठेवून घेतले. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय. आदित्य सर, दिशा मॅडम बद्दल बोलायचं होतं. काय झालं? मी एक काम करतो, मी आत्ता जाऊन आईला सांगतो आणि तिला या घरातून बाहेर हाकलायला लावतो. नाही, शांत व्हा तुम्ही शांत व्हा. हे बघा, देवी यांना चांगलंच माहित आहे दिशा मॅडम कशा आहेत ते. अरे मग ती ऐका ना, हे बघा, शेवटी त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलंच मला. धमकी दिली त्यांनी मला. तेच कुठं आत्ताच. पण म्हणूनच मला असं वाटतं की आज आपण घरातलं वातावरण खराब नको करायला. आदित्य सर, तुम्ही बघा ना, आजच पालखी येऊन गेली घरात. समजा वातावरण कसं प्रसन्न होतं. समद्यांनी सुखासमाधानाने त्या उत्सवात भाग घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की किमान आजचा दिवस तरी समद्यांना शांतपणे झोपू देत. उद्याचं उद्या बघूया ना, प्लीज प्लीज प्लीज. असं नाही वाटत तू कधी कधी जास्तच समजूतदार वागतेस? ठीक आहे, येऊ? नको, म्हणजे जा, पण ऍटलीस्ट जायच्या आधी एक गुड नाईट. श्रीकांत सर, काय झालं? श्रीकांत सरांची औषधं द्यायची राहिली, आता आठवलं. गुड नाईट. कापी घेऊन घ्या. हे